महाराष्ट्रामधील भाजपच्या हाराकिरीवर दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हे कालपासूनच दिल्ली दरबारी आहेत। अमित शहांसोबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावरती देवेंद्र फडणवीस हे ठाम असल्याचं कळतंय। त्यामुळे आज दिल्लीमधनं कोणती मोठी बातमी येणार हे बघावं लागणार आहे। तर दिल्लीमध्ये सध्या हालचालींना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही दिल्लीमध्ये आहेत आणि याविषयी अधिक बोलूया। दिल्लीमधनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नेमकं काय कळतंय? देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये 2 दिवसापूर्वीच ही भूमिका मांडली की त्यांना सरकारमधनं बाहेर पडायचंय। त्यानंतर आज ते आणि मुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये आहेत। आज भेटीगाठींचा सिलसिला बघायला मिळणार आहे। काय नेमकी चर्चा आहे? दिल्लीमध्ये जे खलबतं होणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बाब असणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला प्रस्ताव। त्यांनी म्हटलेलं आहे की मी राजीनामा देतो आणि संघटनेसाठी वेळ देतो। मात्र हे सगळं करत असताना त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद मिळणार का त्या संदर्भातही ते म्हणतात की प्रदेशाध्यक्ष पद मी घेणार नाही, मात्र मी संघटनेच्या कामासाठी लक्ष घालणार आहे। आणि या अगोदर देखील अशाच पद्धतीने गोपीनाथ मुंडे, दिवंगत गोपीनाथ मुंडे जेव्हा प्रदेशाध्यक्षही नव्हते आणि कोणत्याही पदावर नसताना त्यांनी अशा पद्धतीने लक्ष दिलं होतं आणि याचा पूर्ण प्लॅन घेऊन देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीमध्ये आले आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं जे मतदान होतं त्याच्यामध्ये खाली जर विचार केला तर फक्त 1% फरक जो आहे तो पाहायला मिळतोय। त्यामुळं आता सध्या जर विचार केला तर कोणकोणत्या मतदारसंघामध्ये फटका बसतोय त्याचा विचार केला तर कोणकोणती अशी मतदारसंघ आहेत की ज्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 60 अशी मतदारसंघ आहेत तिथे हमखास भाजप निवडून येत असतं। इतर काही अशी मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं तर भाजप सहजासहजी पुन्हा एकदा 110 वरती जाऊन ठेपू शकतं। आणि इतर मित्र पक्षांच्या जागा अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजप असे एकत्र मिळून जरी पुन्हा एकदा सरकार बनवायचं ठरलं तर 180च्या जागापर्यंत भाजप योग्य तयारी केली तर पोहोचू शकतं असा भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्याच्यासाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्र पक्षांशी योग्य उमेदवार निवड करणं हा देखील महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने चर्चेला गेला। कारण ज्या पद्धतीने नवीन उमेदवार देणं गरजेचं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी दिले गेले नाहीत आणि त्यामुळे याचा मोठा फटका बसला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। रक्षा खडसे सोडता जर आपण पाहिलं तर इतर जे बहुतांश उमेदवार आहेत ते नवीन आहेत आणि त्या नवीन उमेदवार निवडून आले। त्यामुळे जुन्या खासदाराच्या अँटी इन्कमसीचा फटका जो आहे तो भाजपला बसलेला आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। शेतकऱ्यांचं जे अनुदान होतं ते खात्यामध्ये पोहोचायला उशीर झाला त्यामुळं विदर्भामध्ये मोठा फटका भाजपला बसलेला आहे। त्याचबरोबर धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षण हे दोन्ही आरक्षणासोबतच शेतकऱ्यांना बसलेला फटका हे एक विजयाचं पराजयाचे कारण आहे। आणि दुसरीकडे दलित आणि मुस्लिम मोठं जे मतदान आहे ते एकत्रितपणे भाजपच्या विरोधात उभं टाकलं होतं। खास करून दलित मतदान जे आहे त्यांनी अबकी बार 400 पार हा जो भाजपचा नारा होता त्यामुळे कुठेतरी संविधान धोक्यात आहे का या काँग्रेसच्या प्रचाराला दाद देत या ठिकाणी विरोधात मतदान केलेलं आहे। या सगळे मुद्दे लक्षात घेता आज राजधानी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे आणि महाराष्ट्रासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या देखील होतील। त्यानंतर आत्ता झालेला पराभव यामुळे जातीची समीकरणं अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळं जे नवीन मंत्रिमंडळ बनणार आहे त्या नवीन मंत्रिमंडळामध्ये जातीची समीकरणं त्याचबरोबर प्रादेशिक समतोल कशा पद्धतीने साधता येईल ही सगळी मुद्दे जे आहेत ती आजच्या या बैठकीमध्ये होणं अपेक्षित आहे। कोणत्या पक्षाला किती खाती मिळतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असेल शिंदे यांच्या पक्षाला कोणतं खातं मिळतं म्हणजे खाती तर मिळणार आहेत। अजित पवार यांच्या पक्षालाही खातं मिळणार आहे, कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे, मात्र महत्त्वाची खाती दिली जात आहेत का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आजचा दिवस जो आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। बरोबर आहे। त्यामुळे राज्यासाठी मोठ्या बातम्या आज दिल्लीमधनंच येणार आहेत। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू शिवाजी। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।